नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. महाविकास आघाडीचं लोकसभेच्या निवडणुकीच्या जागेचं सूत्र ठरलेलं आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे. इंडिया आघाडीची बैठक दिल्लीला झाली, त्यानंतर जागा वाटपाचं सूत्र महाराष्ट्राच्या एकूण 48 जागा आहेत. या 48 जागांमध्ये कोणाला किती जागा लढवाव्या आणि कोणाला किती जागा सोडावं या संदर्भात उद्धव ठाकरे गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये जागांचं ताळमेळ जे आहेत ते बसवण्यात येतं आहे अशी चर्चा सुरू आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर पाहिलं तर एकूण 28 जागांपैकी काँग्रेसला 16 जागा, उद्धव ठाकरे गटाला 20 जागा, तर शरद पवार गट जे राष्ट्रवादी काँग्रेसचं यांना 10 जागा मिळतील अशी शक्यता माध्यमांमध्ये तसंच पक्षाच्या सूत्रांकडून माहिती मिळते. यामध्ये काही जागांचा फेरबदल होऊ शकतो, मात्र ते अंतिम टप्प्यात होऊ शकतो. दुसरं असं की 20 जागा उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे गटाला देण्यात येतील, मात्र त्यांनी जर आपण मागे स्टेटमेंट जर बघितलं की संजय राऊत यांनी 23 जागा मागितल्या होत्या. ही बार्गेनिंग पॉवर असू शकते, मात्र काँग्रेससुद्धा ही जागा वाढण्याची शक्यता ती मागते. तसंच शरद पवार गट जे आहे ते 10 जागांवर जर मागितलं तरी अशी चर्चा आहे की 12 जागा ते मागत आहेत. मात्र हा फॉर्म्युला जो आहे 20, 16 आणि 10 ह्या जागांचा फॉर्म्युला ठरलेला आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते. दुसरं असं की बहुजन वंचित आघाडी जे प्रकाश आंबेडकर यांचा जो पक्ष आहे, हा पक्ष इंडिया आघाडीमध्ये येण्यास इच्छुक आहे, मात्र अजूनपर्यंत महाविकास आघाडीकडून सकारात्मक उत्तर मात्र त्यांना मिळालं नाही. यामुळे कदाचित अशी शक्यता वर्तवण्यात येते की प्रकाश आंबेडकरांचा पक्ष जो आहे वंचित बहुजन आघाडी ही एकला चालवण्याची भूमिका घेऊ शकते. यामुळे याचा फटका थेट जर बघितला तर महाविकास आघाडीला होऊ शकतो आणि वंचित आघाडी जर वेगळी लढली तर त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. कारण आत्ताच नेमका सर्वे जर पाहिला तर सी वोटरचा सर्वे आला आहे. या सर्वेमध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाढताना दिसत आहे. 21 ते 22 म्हणजे 26 जागांपर्यंत महाविकास आघाडीला दाखवण्याचे संकेत दिलेले आहेत आणि त्यात भाजपचे खास करून महायुतीचे जे अजित पवार गट असेल, शिंदे गट असेल आणि भाजप या तिघं पक्षांना कमी 20 ते 21 जागांवर दाखवलेल्या आहेत. यामुळे त्यांना फटका बसू शकतो अशी सी वोटरने आता नुकतंच केलेली जाहीर आकडेवारीमध्ये समोर येते. मात्र यामध्ये आता महाविकास आघाडी नेमकी या संदर्भात कशी रणनीती करते हे महत्त्वाचं ठरणार आहे. कारण अंतिम टप्प्यात जे जर बघितलं की जागा वाटपाचा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा ठरणार आहे. या जागा 1 किंवा 2 जागांवर कदाचित अडून हे पक्ष बसू शकतात आणि कदाचित युतीसुद्धा तुटू शकते असंही हे चित्र समोर दिसतं आहे. मात्र अंतिम टप्पा नेमकं कसा येणार आहे, नेमकं हे सूत्र जे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. शरद पवार आग्रही आहेत आपल्याला सगळ्या जागा मिळण्यासाठी, ते 10 ते 12 जागांवर लढण्याची शक्यता आहे. काही जागा नेमकं खास करून दुसरी जागा जी आहे की बारामतीची जागा असेल किंवा इतर कोकणातल्या आणि मराठवाड्याच्या जागा आहेत, तसंच उत्तर महाराष्ट्राच्या जागा आहेत, तसंच कोकणातल्या जागा, या जागांमध्ये वाटप करताना झुकतं माप कोणाला द्यायचं आणि कोणाचे किती सर्वेनुसार कोण किती ताकददार उमेदवार आहे यानुसारच हे सगळं चित्र दिसणार आहे. यामध्ये जर बघितलं की महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं बरंचसं सूत्र पुढे गेलेलं आहे. मात्र प्रकाश आंबेडकरांना घ्यायचं का नाही घ्यायचं या संदर्भात खूप चर्चा सुरू आहेत. मध्यंतरी अशा बातम्या आल्या होत्या की प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचा गट हे जे एकत्र येऊ शकतात, युती करू शकतात. मात्र मग जागा जर सोडायची तर उद्धव ठाकरे गटाच्या जागा, काही जागा प्रकाश आंबेडकरांना सोडाव्या अशी एक चर्चा होती. मात्र ते सध्या पुढे काही गेलेलं दिसत नाही. म्हणून प्रकाश आंबेडकर कदाचित वेगळी भूमिका घेऊ शकतात आणि ती भूमिका जर वेगळी घेतली आणि वेगळं लढले तर त्याचे निवडणुकीत निश्चित परिणाम होतील आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला होतो की भाजपला होतो हे येणाऱ्या जागा वाटपाच्या फायनल आकडेवरून कळणार आहे. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.